हॅलो मित्रांनो, कसे आहेत तुम्ही सगळं? स्वागत आहे आपल्या पुन्हा अजून एका नवीन व्हिडिओ. तर मित्रांनो, आता सकाळचे वाजले ते म्हणजे 3:30 आणि आजची तारीख आहे ती म्हणजे 6 सप्टेंबर. उद्या येते म्हणजे 7 सप्टेंबर गणपती बाप्पाचा कार्यक्रम आहे उद्या. तर मित्रांनो, आज मी चाललो आहे म्हणजे गावाला मिठाई खाल्लं माझ्या मामाकडे. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा. ही व्हिडिओमध्ये एंडपर्यंत बघा, एकूण पुढे स्किप न करायच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया जय मामा की जय. तर मित्रांनो, चलो आता जाऊया आता पुढे प्रवासाला सुरुवात करू इथनं भोईसर ते रोहा. तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता, इथे आता भोईसर सोडून आता इथे चेल्लरफाटा हायवे लागलेला आहे. तर आता इथनं आपला रिअल प्रवास चालू होणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही एंडपर्यंत व्हिडिओ बघा. अहमदाबाद हायवे. मित्रांनो, इथं हायवे चालू झालेला आहे, तुम्ही इथं बघू शकतात. चेल्लरफाटा अहमदाबाद हायवे. तर मित्रांनो, इथे आता तुम्ही बघू शकता, इथे गाड्या ट्रक बिक जास्त चालतात सकाळच्या. आणि आता भोईसर रोडवर तुम्ही बघितलं अशी इथे एक पण गाडी नव्हती, फक्त आमचीच गाडीला सोडून बघू शकता. हे बघा किती मोठे मोठे ट्रक चालले आहेत तिथे. तर मित्रांनो, सकाळी 3:30 वाजता आम्ही निघालेलो भोईसरवरनं. तर अजून ट्रॅफिक येतं, तुम्ही बघू शकतात. तर नालासोपारा पोहोचलो तरी अजून ट्रॅफिक आहेच, तुम्ही तो बघू शकतात. म्हणजे आता गावी पोहोचता होता आम्हाला 12 तरी वाजते, 12 किंवा 11 वाजते. आता सकाळच्या वाजले तुम्ही बघू शकता, इथे 6:36 झालेत. तर एवढं ट्रॅफिक येतं, तुम्ही बघू शकता. अनुभव लावू शकतात किती वाजता पोहोचवता. टाईमपाससाठी आता आम्ही कुरकुरे खातात, तुम्ही बघू शकता 2Mचे. सकाळचे वाजले म्हणजे 7:20 आणि आता आम्ही आलो म्हणजे CNG बरोबर तुम्ही बघू शकतो. पेट्रोल आमच्या इथे CNG बरोबर आलो. पण काका बोलतो इथे 7:30 वाजता CNG बरोबर चालू होणार. रिक्षा पण इथे भरपूर होत आहे, तिथे रिक्षा. तर 7:30 वाजता CNG चालू होणार आहे. आणि आम्ही 3:30ला निघालेलो भोईसरवरून. आता वाजले म्हणजे 7:30. किती ट्रॅफिक होतं, आपण बघू शकतो किती ट्रॅफिक आहे. ब्रिजवर तुम्ही गाड्या बघू शकता कसं चालल्यात त्या ब्रिजवर, प्लस तिथे पण. एवढं कसं आम्ही गावी पोहोचलो पण असतो माहिती आहे का. पण काय आलं माहिती आहे का, ट्रॅफिक एवढा होता ना, ट्रॅक एकदम पूर्ण. म्हणजे कोण गुजरातवरनं आलं आहे, कोण राजस्थानवरनं आलं आहे, ट्रॅक. म्हणून त्याच्यामुळे भरपूर आहे आणि गर्दी. तर आता गाडी जर कधी संपेल ते आता CNG पण आता भरवायची गाडी.
तुम्ही इथं बघू शकतात इथे ट्रकचं किती मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे. तुम्ही इथं बघू शकता खड्ड्यात पडले ट्रक. तर मित्रांनो ठाणा सोडून आता कलवा झालो तरी पण हा ट्रॅफिक सोडायचं का नाव नाही घेत. तुम्ही तर बघू शकता ट्रॅफिक चालूच आहे अजून. तर मित्रांनो आता मी आहे ते म्हणजे पेन एक्सप्रेस हायवेवर. तुम्ही इथं बघू शकतात हायवे कसा आहे आणि समोरच एकदम डोंगर आहे हिरवंगार एकदम तुम्ही बघू शकतात. आता आम्ही थोड्याच वेळाने मामाच्या इथं पोहोचणार आहोत. मामाच्या हॉटेलच्या इथे तर तिकडं काय नाश्ता विष्टा करू आणि तिथनं मग चल मिठे करायला मामाच्या गावात. इथं तुम्ही एकदा व्ह्यू बघू शकतात मित्रांनो. एक नंबर व्ह्यू आहे. मित्रांनो तुम्हाला तो दिसला असेल तो अंगठ्या का दिसतोय ना तो कर्नाला घाट आहे आणि तो डोंगर बघा तुम्ही एक नंबर दिसतोय समोरून. असा एकदम मी तुम्हाला झूम करून दाखवतोय तो. तिथनं आता आम्ही जाणार आहोत. पहिलं तर मामाचं हॉटेल येणार आहे तिथं आम्ही थांबणार आहोत. इथं परत एकदा CNG संपलेली आहे. आता इथं CNG भरायला आलो आहे आपण. बघू शकतो इथे तर मित्रांनो आता मी आता आलो आहे ते म्हणजे त्रिमूर्ती हॉटेलमध्ये माझ्या बाबूमामाच्या हॉटेलमध्ये. तर तुम्ही इथं बघू शकता बाबूमामाचं हॉटेल आहे असं काय आणि समोर तुम्ही बघू शकता ते डोंगर काय व्ह्यू येतं एक नंबर. तर मित्रांनो जाऊया त्याला नाश्ता करायला. तर मित्रांनो बाबूमामाच्या हॉटेलमधून नाश्ता पाणी केले. आता आपण आलो आहे म्हणजे कर्नाला घाटवर तुम्ही बघू शकता इथे कर्नाला घाटवर आपण आलेलो आहे. इथं आता माकड तुम्हाला दिसतील. आता पार्टी केलेलं म्हणून तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी व्हिडिओ काढ. हा बघा एक माकड बघूया. हां दुसरा एक तिकडे आहे थांबा दाखवतो. हा बघा गेला. इथे भरपूर आहेत. इथे पण आहेत. एक तो उभा बघतोय. मित्रांनो हा जो रोड चाललाय ना पुढे हा चाललाय तो म्हणजे रोहाला आणि तो तिकडनं चाललाय तो म्हणजे पाली वगैरे तिथे. हा चाललाय रोहामध्ये आणि हा चाललाय तो म्हणजे गोवा. हा रोहा चाललाय रोड. तुम्ही इथं बघू शकता इथं रोहाचा घाट लागलेला आहे. इथनं घाट सुरुवात. हा रोड जातो सरळ नागोठण्याला आणि हा रोड जातो सरळ रोहा.
कोकण रेल्वे इथं तुम्ही बघू शकता. कोकण रेल्वे जाते आहे इथे इथनं सावंतवाडी रत्नागिरी एक्सप्रेस. त्यानंतर आपण बघू शकतो इथे रोहाला आपण एंट्री मारलेली आहे. आणि रोहाला एंट्री मारतानाच आपल्याला समोर इथे पेट्रोल पंप बघा दिसते महागॅसचा. आता आम्हाला इथे 12 तास झाले. 12 तास घरातून म्हणजे भविष्यापर्यंत निघून ते रोहापर्यंत आम्हाला 12 तास झाले. अगर ट्रॅफिक नसता लागला ना तर आम्ही 7 तासात पोहोचलो असतो इथे. 12 तास म्हणजे अजून 6 तास घेतले आमचे. आता आम्हाला लगे आता कधी आता पुढच्यांदा कधी आम्ही प्लॅन करू ना आम्ही लेट लिव्ह. बघू शकते इथे रोहाची फेमस नदी आहे इथे कुंडलिका रिव्हर. आता पाऊस जेव्हा पडलेला ना 1 महिन्यापूर्वी तर इथं रोहाला पूर्ण फुल अलर्ट दिलेलं आहे. फुल अलर्ट म्हणजे हा जो ब्रिज आहे ना हा ब्रिज पूर्ण पाण्याने भरलेला आहे. या ब्रिजच्या लेवलपर्यंत पूर्ण पाण्याने भरलेलं म्हणजे एवढा भरलेलं पाणी म्हणजे समजा किती पाणी म्हणजे कारण की हा नदी म्हणजे समुद्राच्या वरतीच आहे ना रोहा वसलेलं एक शहर. नंतर मग जाऊन तिकडे गावं लागतात. तुम्ही इथं बघू शकता हा जो आहे तुम्हाला सफेद कलरचा जो गेट दिसते हा ना दहावीर देवाचं मंदिर आहे. जागृत दहावीर देवाचं मंदिर आहे. तुम्ही इथं बघू शकता. इथं मी एकदा गेलेलो पण तेव्हा मी माझं यूट्यूब चॅनल नव्हतं तर मी बनवलेच की होती. आणि इथं पेट्रोल पंप महागॅस चालू झाला. अजून पुढे मित्रांनो हा जो गाव आहे ना हा आरे खुर्द माझा मावशीचा गाव आहे. इथं पण एकदा येईन पाया पडायला गणपतीचे तर तुम्हाला ही व्हिडिओ पण दाखवेन. त्याच्यात नाही बोलला माझ्या दिदीचं गाव. पोरगा पोरगी बस. तर मित्रांनो हा जो गाव आहे ना हा माझं गाव आहे. त्या गावाचं नाव पारंखर आहे. तुम्हाला माझं घर दाखवतो तुम्हाला. जाण्याची पोरगी हे आमचं घर. हा पारंखरचा राम मंदिर आहे. मोठा राम मंदिर आहे पारंखरचा. प्रीतम गाव संपतं रोहा तालुका इथं संपतं आणि इथनं आता या ब्रिजच्या पलीकडे मुरुड तालुका चालू होतं. आता आम्ही मुरुड तालुक्यात एंट्री मारलेली आहे आणि पहिला गाव तलेखाळ गाव आहे ना हा माझ्या मम्मीचं मामाचं गाव आहे शिरगाव. तुम्ही मंदिर बघू शकता एकदा साईबाबाचं मंदिर आहे ते एकदम प्रसिद्ध आहे. खूप चांगलं आणि खूप फेमस आहे इथं मुरुड तालुक्यात. आणि असं काय शिरगावचं गाव आहे इथं बघू शकतात. माझ्या मम्मीचं मामाचं गाव खाली आहे. अशी काही घर आहे तिथं शिरगावला. तर मित्रांनो तर मी माझ्या मामाच्या गावाला पोचलोय मिठेखारला. तर तुम्ही डोंगराव घर गाव बघू शकता मिठेखार. पाऊस भरपूर पडते मुसळधार पाऊस एकदम जोरात. हा दुर्गा माता मातेचं मंदिर आहे.